आज आपण एकदम कुडकुडीत असा नाश्ता करणार आहोत। चला तर मग सांगते। त्यासाठी गॅसवरती पातेले ठेवून त्यामध्ये 1.5 वाटी पाणी टाकलेलं आहे। चवीपुरतं मीठ, थोडंसं तेल टाकून पाण्याला छान उकळी आणून घ्यायचं। उकळी आलेल्या पाण्यामध्ये 1.25 वाटी रवा, 1.5 वाटी गव्हाचं पीठ टाकून छान पिठाला फेटून झाकण ठेवून 5 मिनिटं थांबायचं। झाकण काढून पीठ आता परातीमध्ये काढून थंड होण्यासाठी थांबायचं। पीठ थोडंसं थंड झालं की हाताला थोडंसं पाणी लावून पीठ छान मळून घ्यायचं। जास्त पाण्याचा उपयोग करायचा नाही। तयार पिठाचा गोळा घेऊन चपाती लाटून घ्यायचं। त्यानंतर पुरीचा आकार देऊन घ्यायचं। एक गिलास घ्यायचं, त्याला असं छोट्या पुऱ्या पाडून घ्यायचं। इडली पात्र घेऊन त्याला तेल लावून तयार पुऱ्या यावर ठेवून आता इडली पात्रामध्ये 7 ते 8 मिनिटांसाठी पुऱ्या आपल्याला वाफवून घ्यायच्या आहेत। तयार पुऱ्या एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं। तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे। तेल गरम झाले की पुरी टाकून दोन्ही साइडने छानसे तळून घ्यायचं। तयार आहे आपली एकदम कचोरी सारखी अशी पुरी। जर तुम्हाला आवडली तर एकदा नक्कीच ट्राय करा आणि हो, चॅनेलला लाईक सबस्क्राइब करा।